आत्तापर्यंत केलेला सगळ्यात महागडा कोलॅब कोणता? थम्स अप. कोल्हापूरची हत्तीण किस्सा झालेला. तर मला जिओ कडनं पेमेंट आलं होतं, मजबूत पेमेंट आलेलं मला. आणि मला जे हेट कमेंट्स यायला लागले, बाप रे, इतक्या शिव्या, इतक्या धमक्या. शेठ लोकांना सगळ्यांनी टपोरी किंवा छपरी मानले. हां. गळ्यात चेन घालून फिरायचं, दादागिरी करायची. मी उलट केलं, मी त्यांना हिरो दाखवलं. अजूनही लोक म्हणतात की ह्यातनं पैसे पण तुला मिळतात का, काही तुझी हॉबी आहे. सोशल मीडियावर कचरा वाढवू नका. तुम्ही सेलिब्रिटी सोबत काम करता, सेलिब्रिटी सोबत रील करता. तेव्हा रील स्टार कोणी पण होतंय. 5 मिलियन 10 मिलियन डायलॉग मारून मारून छपरी व्हिडिओ करणारे खूप लोक आहेत. सो मी रील स्टार नाही, मी कॉन्टेंट क्रिएटर आहे. सो रील स्टार आणि कॉन्टेंट क्रिएटर यामध्ये काय फरक आहे? मुंबईवरनं त्याला काम येतंय, फिल्म इंडस्ट्रीवर लोक बोलवत आहे, पॉलिटिशियन बोलवत आहे, स्पोर्ट्समन बोलवत आहे, त्यांना ॲब्रॉड फिरायला मिळतंय. ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या रील स्टारला मिळतात? तू जेव्हा फर्स्ट टाइम राज ठाकरेंना भेटला होतास तेव्हा तो एक्सपिरियन्स कसा होता? तर तुझा एक्सपिरियन्स कसा असतो सेलिब्रिटी सोबत काम करण्याचा? तर आम्हाला असं वाटलं तर राजपाल यादव एकदम कॉमेडी हलका फुलका माणूस असेल. पुण्याचंही आहे ना, पुणा कोणचं 3 लाख किलोमीटर दूर आहे. म्हणजे मला असं वाटतं हे ऍक्टर्स खूप भारी आहे, पण त्यांचे जे मॅनेजर आहे ना, ते एक नंबरचे भंगार आहेत. मग सो तू निवांत बद्दल बोलला नाहीस, तर तू ते ब्रँड स्टार्ट केलेलं त्याचं काय म्हणजे काय झालं त्याचं? बंद पडलं. बंद पडलं. तू एकदा साडी घालून पण एक व्हिडिओ बनवला होतास. सो तुम्ही कॉन्टेंट करण्यासाठी कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकता? नमस्कार आर्यक शेठ, तुम्ही आज आमच्या पॉडकास्टमध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद. आर्यक पाठक शेठ लोक म्हणून तुम्ही ऑलरेडी पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फेमस आहातच. पण जे लोक तुम्हाला ओळखत नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार? तुम्ही आर्यक पाठक कोण आहे? मी एक मेहनती पोरगा आहे, जो गेले 4 वर्ष कन्सिस्टंटली व्हिडिओ करतोय. आणि माझं बेसिक स्वप्न हे बॉलिवूड किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचं हे स्वप्न आहे. ओके. तर आत्ता माझ्या हातामध्ये काय आहे, तर मोबाईल आहे आणि इंटरनेट आहे. तर त्याचा वापर करून करून जेवढं काही माझी क्रिएटिव्हिटी मला माझ्या पेजवर दाखवता येते, तर असं एक चांगलं सरळ मार्गावर चालणारा एक मुलगा आहे. ओके. सो तू आता स्वतःला वेल एस्टॅब्लिश्ड इन्फ्लुएन्सर समजतोस का? नाही. ओके. सो तुझ्यासाठी कोण असा परफेक्ट इन्फ्लुएन्सर आहे आत्ता, जो मार्केटमध्ये झाला तू बोलू शकतो की हां, ही इज एस्टॅब्लिश्ड? काय अथर्व सुदामे आहे, ओके, मंगाजी आहे, ओके, बरेच आहे म्हणजे. ओके. सो मला असं वाटतं की तू आत्ता जिथपर्यंत आलायस, मे बी हे आमच्यासाठी सुद्धा एक अचिव्हमेंट असेल आमच्या पर्स्पेक्टिव्हनी. बट तू जेव्हा स्टार्ट केलं होतंस, तेव्हा आय डोंट थिंक की इतकं सोपं होतं. सोशल मीडियावरती व्हायरल होणं इट इज नॉट अ सिम्पल थिंग. तू स्टार्ट कसं केलं? तुझी जर्नी कशी होती तुझी? थोडं सांग. काय मी बेसिकली इंजिनिअर आहे. हां. सो मी 2021 मध्ये इंजिनिअरिंग पास आउट केलं. हं. मी घरी डिग्री दिली आणि पण मला हे मोबाईल आणि फोटोग्राफी मी बेसिकली इंजिनिअरिंग चालू असताना कधी घरनं पैसे मागितले नाही. 4 वर्ष मी आधी हॉस्टेलला होतो. हां. सो पण कसं आहे आपल्या आधीपासून शौक जरा चांगले आहेत, की आपल्याकडे रॉयल एनफील्ड बुलेट गाडी पाहिजे, हं. भारीतला मोबाईल पाहिजे. हं. मग हे सगळे शौक पूर्ण करायला आपल्याकडे पैसे पाहिजे. हं. मग मी घरच्यांकडनं रडून-रडून एक DSLR कॅमेरा घेतलेला तेव्हा. Canon 1300D. हां. तो कॅमेरा घेतला. मग मी माझाच फोटोग्राफीचा एक कोर्स पण लावलेला छोटा-मोठा. हं. तर मी फोटोग्राफी चालू केली. फूड फोटोग्राफी हां. किंवा आपल्याला सवय असते सुंदर मुलींना आपण DM करतो. हां. फोटोशूट करशील का माझ्यासोबत? हं. फुकटात करतो. मी तुला पैसे देतो. हं. म्हणजे आपल्याला लाइक्स मिळतील हां. कोलॅबमध्ये. हं. मग हे सगळं मी खूप प्रयत्न केले 4 वर्ष. पण फॉलोअर्स नसल्यामुळे आणि काही एवढं खास हे नसल्यामुळे कुठल्या मुलीने मला कधी रिप्लाय केला पण नाही. हां. मग मी त्यानंतर क्लब्समध्ये रात्री जे फोटोग्राफर असतात, फोटोग्राफर. हां. मी ते काम पण केले. रात्री दररोज क्लबमध्ये जायचो हं. आणि ₹300 मला तेव्हा मिळायचे प्लस क्लबमधलं छान-छान जेवायला मिळायचं. हं. तर मी असं कॅल्क्युलेट करायचो, की चला आपल्याला खायला पण मिळेल प्लस हं. ₹300 मिळतील. हं. तेव्हा तेव्हा ₹300 खूप वाटायचे, की चला आपल्या जीवावर मिळतंय. हं. मग इंजिनिअरिंग झालं. मग त्यानंतर तेव्हा लॉकडाऊन, अनलॉक हा सगळा फेज चालू होता. हं. आणि तेव्हा हे सोशल मीडियाचं वारं जरा वाढलं. हं. रील्स वगैरे हे ते. पण मला काय झालं, मी जेव्हा ते क्लबचं शूट करायचो, तर मला तेव्हा असं मी नोटीस केलं, की फोटोग्राफर या लोकांना मार्केटमध्ये इज्जतच नाहीये. बरोबर. "ए नीट काढ ना फोटो. फोटोवाले. फोटो पाठव ना." हं. मग "अरे तू फ्लॅश का नाही वापरला? मी तुला फ्लॅश वापरायला बोललेलो." हं. म्हणजे असं खूपच अरे-तुरे असं. हां. म्हटलं, "भाई आपने को चाहिए इज्जत." हां.
असं तर होणार नाही, की ह्या भाषेत तर मी आयुष्यभर तर काही काम करू शकत नाही. हं. मग इज्जत कोणाला मिळते? जे कॅमेरासमोर येतात, हां, ज्यांचं फेस व्हॅल्यू असते. हां. मग माझं ते स्वप्न चालू झालं, की चला आता आपल्याला फेस व्हॅल्यू पाहिजे. हं. मग त्याच्यासाठी काय करायला लागेल? तर मग आपल्याला हळू यायला लागेल कॅमेरासमोर हां, आणि मग मी जे काही नॉलेज होतं, समजा इंजिनिअरिंगबद्दल काही जोक्स होते. हां. मग ते हळू मी शिकून चालू केलं. हं. सो असं करता आता इट्स बीन 4½ इयर्स मी करतोय आणि ओके. आता इज्जत मिळतीये, सगळं मिळतंय. हं. सो तू जेव्हा पहिली व्हिडिओ केली होतीस, तेव्हा कसा रिस्पॉन्ड होता आणि तू विचार केलता की तू इथपर्यंत पोहोचशील? सो माझ्याकडे ऑप्शनच नव्हता. हं, मी हे घरच्यांच्या अगेन्स्ट जाऊन हं. मी ही फील्ड निवडली आहे. तर माझे हां, घरचे म्हटले, की तुला आम्ही एवढे लाखो रुपये भरून इंजिनिअर बनवलाय. हां, तू नोकरी करणार नसशील, तर मग तू जे काही करणार आहे त्यात सक्सेसफुल तुला व्हावंच लागेल. हां, मग त्यात जर मी नापास झालो, तर मग परत घरी जायला मला एंट्रन्स नव्हता. हां. सो माझ्याकडे फेल्युअर हा ऑप्शनच नव्हता. ओके, हां, सो सो काय आपण करत गेलो आणि आता ज्या कुठल्या लेव्हलला आहे तिकडे आहे. ओके. हं. पहिली व्हिडिओचा एक्सपिरियन्स थोडा सांग. कशी केलती? काय? पहिला व्हिडिओ काय काय तेव्हा तर Instagramवर ट्रेंड्स चालायचे. हं, एक ट्रेंड यायची, मग सगळेजण तेच फॉलो करायचे. हं, मग तसंच मी पण तेव्हा माझे असे कर्ली कर्ली हेअर होते हं. आणि गोल चष्मा वगैरे नाही का, असं हां, एकदम कॉलेजच्या पोरांचा लूक होता असं हां, एकदम जेन तर तो सगळा माझा फेज होता. हां. तेव्हा पण मला चांगला रिस्पॉन्स आलेला. 10-12 कमेंट आले होते. हं, मी खुश. हं. चला आपल्या व्हिडिओला 10 लोकांनी कमेंट केले. हां, असं हे. सो हं. पहिला व्हिडिओ पण म्हणजे जे मिळाले त्यात मी नेहमी खुश राहिलोय. असं हां. काय हे नाही. ओके. सो ती पहिली व्हिडिओ आणि आत्ताचा आर्य पाठक. शेट. तर यामध्ये थोडंसं जे लोकं तुला बघत असतील, जे लोकं मे बी तुझे फॅन्स असतील आणि ज्यांना इन फ्युचर तुझ्यासारखं कोणीतरी बनायचंय. त्यांना तू काय सांगशील ही तुझी जर्नीद्वारे, की पहिला व्हिडिओ ते आत्तापर्यंतचा? थोडं ते सांग? मी त्यांना हेच म्हणेल, की नका बनवू असं काही माझ्यासारखं. कारण काय खूप जास्त स्ट्रगल आहे. हं, खूप ब्रेकडाउन येतात. मला माहिती आहे, की आपलं हे प्रोफेशनल लाईफ सांभाळून आपल्याला आपली पर्सनल लाईफ पण सांभाळायची असते. हं, बरं आपल्या आई-वडिलांना कळतच नसतं, की आपण काय काम करतोय. हं, आजी-आजोबांना किंवा बाकीच्या वाल्यांना काहीच कळत नसतं, की सोशल मीडिया म्हणजे हा नक्की करतो काय आहे? हं, मला अजूनही लोकं म्हणतात, की ह्यातनं पैसे पण तुला मिळतात का? काही हं, तुझी हॉबी आहे. हं, सो मला नाही वाटत, की इतकं म्हणजे कसं आहे 100तला एकच माणूस टिकतो. हां, बाकी काय करतात 10 व्हिडिओ केले, 20 केले. हं, अरे, आम्हाला रिस्पॉन्स नाही मिळत आहे. जाऊ दे सोडून देतो. हं, जाऊ दे सोडून देतो. हं. तर ज्यांनी सोडलं तो संपला. ओके. सो मी तर रेकमेंड करेल, की तुम्ही चांगलं शिका आणि चांगलं नोकरी करा, बिझनेस टाका. हं. पण सोशल मीडियाच्या नादी नका लागू आणि सोशल मीडियावर कचरा वाढवू नका. ओके. आम्हाला करू द्या. सो दिसायला लाईफ थोडी ग्लॅमरस वाटते. तुम्ही सेलिब्रिटीसोबत काम करता, सेलिब्रिटीसोबत रील करता. इतके लोकांचे कमेंट्स येतात, लाइक्स येतात. थोडी दिसायला लाईफ फॅसिनेटिंग वाटते. पण ॲक्चुअल रील स्टारची किंवा इन्फ्लुएन्सरची लाईफ कशी असते? तेव्हा मी रील स्टार पण नाहीये, मी इन्फ्लुएन्सर पण नाहीये. ओके, रील स्टारला लोकांनी घाणेरडं अर्थ दिलाय. ओके, मी कंटेंट क्रिएटर आहे. मी कंटेंट या शब्दाला काहीतरी मीनिंग आहे, ओके, की एखाद्या जे समाजात काही गोष्ट घडली त्याच्याबद्दल आपण चांगलं काहीतरी वेने एक मेसेज द्यायचा समाजात. ओके, सो ह्याला कंटेंट म्हणतात. सो रील स्टार हा प्रकार डायलॉग करून पण लोकं रील स्टार होतात. ओके. 1-1, 2-2, 5-5 मिलियन हं, तर मी त्यातला नाहीये. हं, सो आणि मी इन्फ्लुअन्स पण करत नाही, की माझ्यासारखे कपडे घाला. सो रील स्टार कोणी पण होतंय. हं. 5 मिलियन 10 मिलियन डायलॉग मारून छपरी व्हिडिओ करणारे खूप लोक आहेत. ओके, सो मी रील स्टार नाही, मी कंटेंट क्रिएटर आहे ओके. आणि मला असं पण नाही, की मी इन्फ्लुएन्सर आहे, तर माझ्यासारखे कपडे घाला. हं. सो रील स्टार आणि कंटेंट क्रिएटर यामध्ये काय फरक आहे? नसरापूरची रेप केस झाली. हं, तर याच्यावरती जो मीनिंगफुल कंटेंट टाकून हं. ज्याला समाजात काहीतरी बदलाव आणायचा आहे, हां, तो कंटेंट क्रिएटर झाला. त्यांनी ओके, त्या विषयाचा कंटेंट घेतला आणि त्यांनी काहीतरी क्रिएट करून त्यांनी परत सोसायटीला दिलं. ओके. असं हे. हं, रील स्टार म्हणजे काय, की जो डायलॉग मारून फक्त कुठून तरी डायलॉग चोरणार, हं, 2 वाक्य रायमिंग करणार हं. आणि मागे त्याला असे मान डोलवून हे करणार एडिट. हां, मागे एखादी बॅकग्राऊंडला स्विफ्ट वगैरे असेल आणि हं, विविड फिल्टर लावून हं. हे करणार. त्याला रील स्टार म्हणतात. ओके. सो कंटेंट क्रिएटर आज 4 ठिकाणी जातोय. त्याला हं, मोठमोठ्या इव्हेंट्सला ॲज अ गेस्ट बोलवतात आहे. हं.
मुंबईवरनं त्याला काम येतंय, हं, फिल्म इंडस्ट्रीवर लोकं बोलवत आहे, हं. पॉलिटिशियन बोलवत आहे, हां, स्पोर्ट्समन बोलवत आहे, हां. त्यांना अब्रॉड फिरायला मिळतंय. हं, ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या रील स्टारला मिळतात आहे? हं. मी हे राइट. पण सांगतो, आज एक रील स्टार जो 1 मिलियन फॉलोअर्सचा आहे, तो ₹10,000 घेतो एका रीलचे. ओके, आम्ही किती घेतो हे जाऊ दे, पण हा फरक आहे आमच्या ओके, पेमेंटमधला आणि ओके. कामामधला. सो कंटेंट क्रिएटर म्हणून तू किती पर पर मला मंथ वाटलंच तू कमवतोस? हे विचारशील. पण माझं जे आता बघ ना, तू शर्ट पण खराब आहे माझा. हं. काहीच आहे माझं जसं हे. तू बोललास, की माझ्याकडे असतं 100 मी दाखवतो 10. हं. तर तुझं याच्यावरनं तर मला नाही, पटत मी नाही. तुला आत्ता या प्रश्नाचं उत्तर देणारच नाही, कारण की मला अजून खूप मोठ्या लेव्हलला जायचंय. ओके, सो मी जेव्हा जाईल, मी तेव्हा 100% शहाणपणा करेल. ठीक आहे. पण मी आत्ता खूप 0 लेव्हलला आहे. ओके, तर मी आत्ता याचं उत्तर नाही देणार. तू मला नेक्स्ट इयर परत बोलव पॉडकास्टला. ठीक आहे. मी तेव्हा तुला घराखाली गाडी आणून दाखवेल तुला मी किती कमवतो. ओके. तुझी रीलमधली जी पर्सनॅलिटी दिसते, शेट लोकं असं वाटतं, की बघताना ॲटिट्यूड आहे. पण आता कुठेतरी समोर बघताना असं वाटतं कुठेतरी डाउन टू अर्थ माणूस आहे. सो इतकं सगळं फेम मिळाल्यानंतर डाउन टू अर्थ कसं राहावं? कारण आजकाल रील स्टार बघतो, थोडेसे फॉलोअर भेटलेत, फॉर्च्युनर घेतली, मी तेच काहीतरी मी मी तेच हां, म्हणतोय, की फॉर्च्युनर घेणं किंवा मला एवढं सगळं फेम मिळालंच नाहीये. मी हं, अजून लेव्हल 0लाच आहे. 3.5-4 लाख फॉलोवर असणं म्हणजे फेम नाहीये. ओके, मला खूप मोठं व्हायचंय. मी जर आत्ताच जर मी हवेत उडायला लागलो, हां, तर माझं अवघड होईल. ओके, सो मला ज्या लेव्हलला जायचंय, त्या लेव्हलच्या अकॉर्डिंगली मी आत्ता कुठेच नाहीये. ओके. सो मी आता मस्ती केलीच नाही पाहिजे. ओके. सो तुझं लाईफमधलं हे काय, गोल काय? मला इथपर्यंत पोहोचायचंय, याच्यापुढे मला काही नाही भेटलं तर चालेल. धिस इज माय फायनल गोल. काय आहे तुझं? तसं तर मी खूप ग्रीडी माणूस आहे. हं. म्हणजे माझं जेव्हा मी चालू केलं, तेव्हा माझा गोल 100K होता फॉलोअर्सचा. ओके. 1,00,000 फॉलोअर्स पाहिजे आपले. हं, मग YouTubeचं प्ले बटन पाहिजे. हं, मग ते झालं. हं, अचीव्ह झालं. हं, मग मला असं होतं, की यार एका ब्रँडचे जर मला ₹1,00,000 मिळायला लागले, तर किती भारी होईल. हं, मला ते मिळायला लागलं. हं, मग आता मला त्याचं पण काही वाटत नाही. सो हं, आता माझा परत गोल वाढला. हं. सो मला वाटत नाही, की मी कधी कुठल्या गोष्टीने सॅटिस्फाय. सॅटिस्फाईड होईल. ओके. सो ते वाढत जाईल, वाढत जाईल, वाढत जाईल. असं आता मला असं होतं, की मला अब्रॉड फिरायला मिळालं पाहिजे. हं, मग ते मला मिळायला लागलं 3 वर्ष झाले. हं, आता मला असं होतं, की मला बिझनेस क्लासने फ्लाय करायचं आहे. मला इकॉनॉमी क्लासमध्ये नाही बसायचं. हं, मग मला 2-3 लाख रुपयाचं तिकीट कसं परवडेल विमानाचं? हं. त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? ओके, सो माझी भूक ही ओके, वाढत चालली आहे. ओके. सो तू आता समजतोस तू कुठेतरी आता 0 आहे. तर 0 टू 1 जाण्यासाठी प्रोसेस काय आहे? मे बी तुला माहिती असेल किंवा माहिती नसेल. सो तुझा प्लॅन काय आहे? हेच जे मी करतोय दररोज ओके. कामं करा. कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सीचं मीनिंग काय आहे? दररोज व्हिडिओ टाकणं असं नाही. हं. पण एक करत राहा म्हणजे असं, की तुम्ही रिलेव्हंट पाहिजे. ओके. कुठे ना कुठे तुम्ही दिसले पाहिजे. हां. सारखं हे हं. असं नाही, की बाबा गायब होऊन गेला. हां. मग गायब झाले, की मग तुम्ही त्या आर्टपासून लांब जातात. ओके. म्हणजे एडिटिंगची प्रॅक्टिस असते. एडिटिंग तुम्ही 10 दिवस एडिटिंग केलंच नाही, हं, तर तुमचा त्या सॉफ्टवेअरनं हात उठतो. हं. हेच जो दररोज करतो तो त्याच्यामध्ये अजून प्रो होणार. ओके. सो दररोज करा. ठीक आहे. ठीक आहे. तर तू जेव्हा फर्स्ट टाईम राज ठाकरेंना भेटला होतास, तेव्हा तो एक्सपिरियन्स कसा होता? काय एक नंबर एक्सपिरियन्स आहे. त्याची मी फ्रेम माझ्या भिंतीवर लावली आहे हं. आणि याचं क्रेडिट फक्त आणि फक्त अथर्व सुदामेला जातं. ओके. कारण तो नसता तर मला स्वतःहून तर त्यांना कधी भेटता नसतं आलं. ओके. सो तो मला त्यांच्या घरी घेऊन गेला हं. आणि आमचं सोबत एक नाटक होतं. त्या नाटकाबद्दलचे आम्ही बेस्ट विशेस घ्यायला त्यांच्याकडे गेलेलो. ओके. सो ऑफकोर्स म्हणजे राज साहेब होते, फराह खान, साजिद खान, हं, जे लोकांना जे आपण ड्रीम जे ए लॉबी जी आहे सगळी, हं, क्रीम लॉबी, हं. त्यांना मला बघायला मिळालं ओके. आणि त्यानंतर मी त्यांना वारंवार भेटलो. हं. सो म्हणजे तो एक्सपिरियन्स मी असं पॉडकास्टमध्ये शब्दात सांगूच शकत नाही. हं. कारण तर त्यांच्या घरामध्ये एंट्री मिळणं हे हं. सगळ्यांना मिळत नाही. हां. सो तर एक वर्डमध्ये काय सांगशील ते सगळा एक्सपिरियन्स? एक वर्डमध्ये काय ऑराच तिथला सगळं हे आपण ओके. तिकडे दादरला गेलो, की आपण शांतच बसतो एकदम डायरेक्टली हं, तिथलं सगळं मग हं, म्हणजे आणि आता जसं मी टेकून बसलोय, ते टेकून नाही बसता येत. असं एकदम असं आपलंच असं ह्याच्यामध्ये आपलं हं, तर ते फक्त त्या माणसाला ऑब्झर्व्ह करायचं हं. असं हे ओके. सो तू बोललास, की अथर्व सुदाम आहे ज्याच्यामुळे तुला राज ठाकरेंपर्यंत एंट्री भेटली. तू बोललीस तू अजून तू बोललास, की तो तुझ्यासाठी तू नंबर 1 आता इन्फ्लुएन्सर आहे किंवा कंटेंट रायटर आहे. सो तुमच्या दोघातलं बॉन्डिंग कसं आहे? ते थोडं सांग? म्हणजे बॉन्डिंग कसं म्हणजे त्याच्यामुळेच मी या फील्डमध्ये आलोय. ओके. मी आधी अथर्वचे व्हिडिओ शूट करायचो. सिरियसली? हां.
सो 3 महिने मी त्याच्यासाठी फक्त शूट केलं. हं, दररोज बाणेरवरनं शनिवार पेठला मी जायचो हं. आणि त्याचे रील्स शूट करून द्यायचो. ओके. तर तेव्हा बरेच क्रिएटर्स पुण्यातले हं, भेटले हं, आणि त्यांच्याकडनं मी शिकलो. हं, थोडंफार जे काही मला शिकता आलं, ह्याच्याकडनं ते, त्याच्याकडनं ते. हं, सगळ्यांकडनं सगळं नाही शिकलं पाहिजे. हं. सो जिसका जो अच्छा है उससे वो सीखो. ओके, सो ते शिकलो आणि मग मी माझं कंटेंट क्रिएशन चालू केलं. ओके. सो तू अथर्व सुदामेला जवळनं बघितलेस, त्याची जर्नी मे बी जवळनं बघितलीस, तर तुला काय वाटतं, की कोणता राज आहे, की तो तिथपर्यंत पोहोचला किंवा त्याचा स्ट्रगल असेल किंवा एनिथिंग जे तू नोटीस केलंय? काय तो खूप रिअल आहे. हं, तो हंबल आहे. हं, तो ज्या एरियात वाढलाय, हं, ज्या लोकांमध्ये वाढलाय, हं. तो तीच गोष्ट सोशल मीडियावर दाखवतोय. ओके. म्हणजे तुला खोटं वाटेल, आम्ही लंडनला गेलोय सोबत, हां, ऑस्ट्रेलियाला गेलोय, न्यूझीलंडला गेलोय. हां. तिथल्या लोकांना रडू येतं जेव्हा जेव्हा तिथलं पब्लिक जेव्हा पुण्यातले व्हिडिओज बघतं, हं, तर त्यांना त्या माणसामुळे त्यांना पुण्याची आठवण येते. हं, तर ही खूप मोठी गोष्ट आहे, की तिथे इतक्या लांब बसलेल्या माणसाला जर हं, तुम्ही तुमच्या घराची आठवण करून देताय, हं, हेच जर त्यांनी काहीतरी असं वेगळं काहीतरी आडम-तडम काहीतरी एक जे तो नाहीच आहे, हं, ते जर दाखवायचा प्रयत्न केला असता, हं. तर तो कधी लोकांपर्यंत कनेक्ट झालाच नसता. ओके. सो सो हां. जेव्हा बाहेरचा माणूस पुण्याला विसरत चाललेला, हं, तेव्हा त्यांनी स्थळ पुणे आणून लोकांना परत हं. त्याची आठवण करून दिली. ओके. सो जे आपण आहे ते प्युअरली दाखवलं तर ते जास्त लोकांना रिलेट होतं. 100% त्याच्यामुळेच कंटेंट व्हायरल होऊ शकतं. 100% सो नाही व्हायरल कसं होईल? व्हायरल नाही, बट ॲट लीस्ट लोकांना मी जर फिट टच रस्त्यावर होईल. मुतलो तरी पण व्हायरल होईल. पण ओके, आपल्याला व्हायरल नाही करायचं आहे. आपल्याला मीनिंगफुल गोष्ट आपल्याला लाँग रनसाठी आपल्याला ओके. जायचंय. सो कंटेंट क्रिएशनचं रिझन काय मग? व्हायरल नाही व्हायचं तर रिझन काय? करायचं कारण काय आहे ते? कारण की माझ्या डोक्यात एवढं आर्ट भरलंय, तर मी ते बाहेर कसं काढू? ओके. जस्ट तुम्हाला शोकेस मला करायचं जे माझं मला टॅलेंट येतं. बाहेर दाखवायचं आहे ना लोकांना. ओके. तू स्वतःला मग ॲक्टिंगमध्ये तू शो करतोय आता, की सगळं, काय? की स्टोरी टेलिंग? सगळं डिरेक्शन, ॲक्टिंग, शूटिंग, एडिटिंग, रायटिंग ओके, 5 कला माझ्याकडे आहेत, तर मी ते लोकांना दाखवू शकतो. ओके. सो तुझी एक रील जेव्हा बनते किंवा एक व्हिडिओ बनते, ती पूर्ण प्रोसेस कशी असते? प्रोसेस हीच आहे, की मी रात्र-रात्र जागा असतो. हं, माझ्या मित्रांना सारखं मी आज हे करू का? ते करू का? हं, आणि मला झोप लागत नाही रात्री 3 पर्यंत. हं, कंटेंट बघणं. मग इकडनं काय मिळेल, तिकडनं काय मिळेल. मग हं, YouTube बघतो, हं, पिक्चर बघतो. हं. कुठून काय मिळेल काहीच सांगता येत नाही. ओके. कुठली पण संधी मी सोडत नाही. हं, आज तू मला बोलावलं, मला आज फ्री टाईम होता, मी आलो. हं, सो मला कोणालाच नाही म्हणायला आवडत नाही. हं. कारण कुठून काय मिळेल, कोणाकडनं काय फायदा होईल, हे हं. आपल्याला सांगता ओके, येत नाही. ओके. सो न्यूज बघत राहा, हं, कंटिन्यू काय झालं. हं, आता तेच झालं, की नसरापूरची रेप केस घडली हं, आणि मी रात्री 3:00ला बघितली आणि मला कंटेंट सुचला. हं, आता 3:00 वाजता रात्री तर मी कंटेंट शूट नाही करू शकत. माझी टीम झोपली असेल. हं. पण मी जागा होतो. मला असं झालं, की मला आत्ताच्या आत्ता कधी करतोय? करायचंय. हां. मला असं झालं, की मला आत्ता रात्र काय आहे? आत्ता मला लगेच करायचं. सकाळी मला 9:00ला अपलोड करायचंय. हं, सो असं कधी-कधी ते इतकं हे होतं ना, मग काय करता येत नाही. मग हं, मी थांबलो सकाळपर्यंत. हं. दिवसभर नेक्स्ट डे शूट केलं, ओके. टाकलं असं हे. सो ते सुचलं, की लगेच करायची इच्छा होते. मग असं सो प्रोसेस कशी असते? म्हणजे तू सुचलं चपाती मला एखादी तुला गोष्ट सुचली आहे, तू लिहितोस पहिलं, मग शूट कसं होतं, प्लॅनिंग कसं होतं, डिरेक्शन कसं करतं? त्या थोड्याशा गोष्टी जाणून घ्यायला मला आवडेल. काय सुचलं मला असं वाटतं, की हे गॉड्स गिफ्ट आहे. ओके, मला असं वाटतं, की ते देवच एक हे सोडतो, की "चल, तुला मी दिलं हे कंटेंट, कर याचं काय करायचंय." ओके. असं. हं, मग त्यानंतर मग मी आता काय केलंय, की माझा प्रेम नावाचा माझा डी-ओ-पी आहे. हं. तर तो आधी राहायला कोथरूडला होता. हां. मग त्याला मी कन्विन्स करून त्याला मी बाणेरला माझ्या घराच्या बाजूला शिफ्ट करून घेतलं, की मला सिरियसली? हां, माझ्या साइडचं हे. तर 24 तासामध्ये मला कधी पण कंटेंट सुचला, की तो पाहिजे बाजूला. ओके. असं हे. मग सकाळी उठायचं, मग त्याला उठवायचं, मग त्याला कंटेंट सांगायचा, मग जायचं. मग आज हे कपडे लागतील, मग हे प्रॉप्स लागतील, हं, मग हे लोकेशन लागेल, मग लोकेशनला कॉल करा. हं, मग एखादा लोकेशन जो हिंदी असतो ना माणूस, तो मला ओळखत नसतो. हं, मग तो म्हणणार, "नहीं, नहीं, यहाँ पे नहीं करने का." हं, मग त्याला मी घाण-घाण शिव्या घालतो. त्यानंतर मग जो आपला मराठी असतो ना माणूस, तो लगेच सपोर्ट करतो. कारण हं, तो मला ओळखत असतो. हं, मग जातो वगैरे हे ते. मग कपडे, मग माझी एक आता फिक्स्ड मेकअप आर्टिस्ट झाली आहे. हं. तर हळू माझी एक टीम अशी बिल्डअप माझी होते. बनती आहे. ओके. सो मी जे कुठे जातो, तर मला सोबतच जातो. सोबत काम होतं. मला असं वाटतं, की आणि हे मेहनत करून जे फळ मिळतंय, तर मला असं वाटतं, की ते मला एकट्याला न मिळता ते माझ्या
संपूर्ण टीमला मिळालं पाहिजे. राइट. सो हे कंप्लीट टीम वर्क आहे आणि खूप डोक्याला ताप आहे खूप. ओके. सो इतकं सगळं गोष्टी असतात म्हणजे आपल्याला दिसते रील लोकांना बघायला, की एक रील आहे, व्हायरल गेली, बट त्याच्यामागे किती स्ट्रगल असतं. प्रचंड. एखाद्याला रात्री कॉन्सेप्ट सुचते आणि ते त्याच्यासाठी एक तळमळ असते, की मला हा कंटेंट शूट करायचा आहे, एडिट करून अपलोड करायचा आहे. हं. सो तुझ्या लाईफमध्ये असा कधी एक्सपिरियन्स आला, की हां, माझ्या रील व्हायरल होत नाहीये किंवा तितकं कंटेंट माझं बनवतोय मेहनतीने, पण तितकं त्याची व्हॅल्यू मिळत नाहीये. सो त्या स्ट्रगलच्या फेजमध्ये तुला कोणी सपोर्ट केलंय का, जो तुझा अजूनपर्यंत आहे? असं काही? सपोर्ट तर नाही कोणी केलेला ओके. आणि मी हॉनेस्टली बोलतो, की माझा एकही मित्र पण नाहीये. शाळेतला मित्र नाहीये, कॉलेज मला 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 एकही मित्र नाहीये. हं, सो मला वाटत नाही, की या फील्डमध्ये राहून तुला मित्र जपायला टाईम मिळतो. हं, मला नाही वाटत. मी बाहेर फिरत नाही, हँग आउट करत नाही, टाईमपास करत नाही. हं, चल आज पार्टी करू, हं. दारू पिऊ, सिगारेट पिऊ, इकडे जाऊ चहा पिऊ. मी यातलं काहीच करत नाही. ओके. माझा 24 तास फक्त मी माझ्या कामाच्या लोकांसोबतच असतो. हं. एखादा माणूस जर माझ्या कामात हेल्प नाही करत आहे, तर मी त्याला म्हणतो, "निघ, माझ्या आयुष्यातनं बाहेर निघ. तू ओके, माझ्या कामाचा असशील तरच माझ्या आयुष्यात राहा. उगाच टाईमपास करायला माझ्या आयुष्यात नको राहू." ओके, सो मला नाही वाटत, की कोणी सपोर्ट केलाय. मी जे काही आहे ते माझा ह्याच्यावरच मी उभा आहे ओके. आणि डिमोटिव्हेट झालोय, खूप झालोय. हं. पण माझाच परत उभं राहिलोय. ओके. सो ह्याचं श्रेय मी नाही कोणाला देणार, की मला त्यानी सपोर्ट केला आणि हं. त्याच्यामुळे मी असं नाहीये. मी जे आहे ते माझ्यामुळेच आहे. ओके. सो हे सगळं तू आय गेस वेळेनुसार शिकला असशील. स्टार्टला मे बी थोड्या स्ट्रगल्स आले असतील आणि एक आपला वेळ असते, की जी शिकवते, की आपल्याला कोण नाही आपल्यालाच ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतील. मी पण माझ्या कंटेंटच्या जर्नीमध्ये बघतो आपले मित्र जितके सपोर्ट नाही करत, तितके अननोन लोकं असतात किंवा ज्यांना तो कंटेंट रिलेट होतो, ते लोकं तितकं सपोर्ट करतात. सो तुझ्या लाईफमध्ये असा काही एक्सपिरियन्स आलाय का ह्या गोष्टींचा? मी सांगतो काय मला मित्रच नाहीये. मी मित्र सो ठेवलेच नाही. एनी एक्सपिरियन्स लाइक नो? कशाला जर तू माझा मित्र आहे ना, हं, तर तू मला सपोर्ट केला पाहिजे. हं. मी ह्या गोष्टीवर एक रील पण केली आहे, की हां. आपण जेव्हा नवीन एक व्यवसाय चालू करतो, हं, तर आपले मित्र आपल्याला पहिले टोकतात. हं. "अरे, हा काय व्यवसाय आहे? हां. ह्याच्याने काय होतंय?" हं, आणि तोच व्यवसाय जेव्हा सक्सेसफुल होतो, तेव्हा तेच लोकं आपल्याला मागे-मागे करतात, की हं. "तो माझा मित्र आहे माहिती आहे का?" हां. हे ते. हं. तर मी असले फालतू दोगले लोकं आयुष्यात ठेवलेच नाहीये. ओके, सगळ्यांना ब्लॉक केलंय, अनफॉलो केलंय. मला संबंध ठेवायचेच नाहीयेत. ओके. जे लोकं मी तुझ्या कधी-कधी हां, मित्र नसल्यामुळे खूप लोनली माणूस पण आहे. हां. माझ्याकडे माझे आई-वडील अ, हे सोडून माझ्याकडे कोणीच नाहीये मग बोलायला. गर्लफ्रेंड? हां, आहे. पण हं, मी असं नाही की काय भाई खूप मित्र असल्यामुळे मी मनमोकळेपणे कोणाशी बोलतोय असं हं, पण नाहीये. हं, सो तो एक ड्रॉबॅक पण आहे की हं. मला मनातलं शेअर करायला खूप लोकं नाहीच आहेत. ओके. हं. सो आपल्या लाईफमध्ये आपण कधी बघतो, की माणसाला नाही बोलता येत नाही. सो तू जेव्हा तुझे फ्रेंड्स आहेत, ज्यांना तू तुझ्याशी कामाचे रिलेट नाही, तू मे बी त्यांना लाईफमध्ये काढून टाकतोस किंवा ब्लॉक करून टाकतो. हे कसं पॉसिबल होतं? म्हणजे डायरेक्टली एखाद्याला नाही बोलणं पण एखाद्याकडनं होत नाही. तर हे कसं करतोस तू? नाही म्हणजे असं नाही बोलत. हं, कामाचं आपण आता समजा तू आणि मी आपण एका फील्डमधले आहेत. हां, उद्या उद्या तुला माझी गरज पडू शकते, मला तुझी गरज पडू शकते. हं, सो अशा अशा लोकांना नाही कारण तुझी पण एक जर्नी आहे. हं, माझी पण एक जर्नी आहे. हं, तू पण काहीतरी मेहनत करतोय. पण उगाच जे लोकं असतात, की जे फक्त आपल्याला आपली हटाईच करतात किंवा "अरे, हे काय रील-बिल काय करतोय?" हं. हा रील-बिल हा शब्दच मला आवडत नाही. ओके. मला असं होतं, की करून बघ, हं, जमतंय का? ओके. आणि रील करून आम्ही आमचे बंगले बांधतोय आणि तू कसलं म्हणतोय रील-बिल करतोय? हं, तर हे असे लोकच मला आवडत नाही. म्हणून मी डायरेक्ट यांना आयुष्यातनं बाहेर काढलं. मला नकोच आहे. ओके. आता आपण बघतो, की आर्यक पाठक एक सेलिब्रिटीजसोबत रील करतो. मोठे-मोठे सेलिब्रिटीज आहेत, ज्यांच्यासोबत तुझे रील बघायला मिळतात. तर तुझा एक्सपिरियन्स कसा असतो सेलिब्रिटीसोबत काम करण्याचा? अरे, खूप भारी असतं. म्हणजे हां. माझं तेच स्वप्न आहे ना, सो जेव्हा असा कुठला दिवस असतो, हं, महिन्यातून 2-3 शूट असे असतात. हं, सो आता उद्या परवा पण आहे. 8-9 तारखेला पण 2 लोकांसोबत आहेत. हं, सो तो दिवस भारी जातो. असं त्या लोकांना भेटायला मिळतं. हं, त्यांचे विचार, त्यांची टीम. हं, सो अशा अशा शूट्समधनं जर पेमेंट नाही मिळालं तरी चालेल. हं, पण ते लोकांसोबत टाईम स्पेंड करता येणं हेच आपलं मेन त्या दिवशीचं अर्निंग आहे. हं. सो असा कधी एक्सपिरियन्स आलाय का, की एखादा पडद्यावरचा आपण एक कॅरेक्टर असतं सपोज एक्झाम्पल एक्स-वाय-झेड पर्सन आपण त्याला बघतो पडद्यावरती आणि आपण गृहीत धरतो, की हा असा पर्सनॅलिटी असेल. पण जेव्हा तू रिअलमध्ये त्यांना भेटलास आणि एकदम पर्सनॅलिटी कायची अशी वियर्ड होती. असा काही एक्सपिरियन्स आलाय कधी? अ, आलंय ना. आम्ही राजपाल यादवला भेटायला गेलेलो हं, मुंबईला. हां, सो राजपाल यादव हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की एकदम कॉमेडी ॲक्टर आहे ना. हं, पण तो इतका डेंजरस स्ट्रिक्ट माणूस होता. हं, आम्ही मुंबईला गेलो आणि आम्ही इथे गेलेलो रणवीर अलाहाबादी याच्या स्टुडिओमध्ये गेलेलो. हां,
बिअर बायसेप्सच्या तिकडे. तिकडे राजपाल यादवचा शूट होता. हं, कंटेंट क्रिएटर सोबत. तर पुण्यावरनं आम्ही बरेच लोकं गेलेलो. मुंबईचे पण काही लोकं आले होते. तर हं. तिकडे बरेच क्रिएटर्सची गर्दी होती. हां. आणि ते सगळ्यांना टाईम स्लॉट मिळालेला. अर्धा-अर्धा तास सगळ्यांना. हं, तर आम्हाला असं वाटलं, चल राजपाल यादव एकदम कॉमेडी हलका-फुलका माणूस असेल. हं, तो इतका स्ट्रिक्ट निघाला. त्याने हं. आम्हाला एकदम हे केलं. असं ओरडून-बिरडून बोललो सगळ्यांशी. ओके. म्हणजे आम्हाला तेव्हा कळलं, की जो माणूस कॉमेडी करतो ना रिअल हं. रिअल लाईफमध्ये तो तेवढाच स्ट्रिक्ट असतो. स्ट्रिक्ट असतं. असं हे. म्हणजे लाइक इन डिसिप्लिन वे की नाही कशा वे? चिड आणि असं ईझी नव्हतं, की ओके. आपल्याला काय वाटतं, अरे चिल असेल माणूस. हां, हसू-बिसू आपण, जोक्स हां. करू. एकदम स्ट्रिक्ट. ओके. असं म्हणजे आम्हाला एक शूट होता आणि आम्हाला तिकडनं लवकर निघायचं पण होतं. हं, तर त्याची टीम त्यांना म्हटली, की "इनके साथ पहले कर लो, ये लोग पुणे से आए हैं." हं, तो इतकं जोरात चिडून म्हटला, की "पुणे से ही आए हैं ना, पुणे कौन सा 3 लाख किलोमीटर दूर है, हं, आए हैं तो रुकेंगे." हं, असं मग असं ते बोलल्यानंतर सगळे घाबरले. शांत हं, बसलो आम्ही. थांबून हं, राहिलो मग. हं. मग ते असं शूट झालं की झालं ऑफ तर आम्ही हां, थांबून राहू, शूट ओके. करूनच येऊ परत. सो तू हिंदीमधले पण लोकांशी भेटलाय आणि हो. आपल्या मराठीमधल्यांशी आय थिंक तू जवळनं त्यांना सगळं झालं, बघितलंय. सगळे झालं. तर एक्सपिरियन्स काय काय एक बघायला मिळतो? खूप भारी आहे. म्हणजे मला असं वाटतं हे ॲक्टर्स खूप भारी आहे. हां. पण त्यांचे जे मॅनेजर आहे ना, ते हं, एक नंबरचे भंगार आहेत. हं, मॅनेजर्समुळेच त्यांच्यापर्यंत पटापटा पोहोचता नाही येत. हं, ते मॅनेजर इकडून-तिकडे मेसेज पटापटा पाठवत हं, नाही. क्रिएटरची काय आयडिया आहे? हं. उगाच तर मी मेसेज करत नाहीये ना. माझ्या डोक्यात राइट. काहीतरी कॉन्सेप्ट आहे म्हणून मी करतोय. बरोबर, मला माहिती आहे मी मिलियन व्ह्यूज देईल म्हणूनच मी मेसेज करतोय. बरोबर. 10,000 व्ह्यूज असतील तर मी पण करणार नाही मेसेज. हं, नाही विल लेट यू नो सांगतो, कळवतो. हं, हं. मग आपला मूड जातो असं. ते ॲक्टर्स सगळे चांगले आहेत. हां, पण ह्यांनी मध्ये जी टीम ठेवली आहे ना, हं. भंगार. ओके. सो मराठीमधले जे ॲक्टर्स आहेत, त्यांच्यासोबत तू जवळनं काम केलंय, त्यांच्यामध्ये अशी कुठली गोष्ट कॉमन बघायला मिळते तुला? काय ओके. हार्डवर्कला पर्याय नाहीये. आता खरं म्हटलं तर ते लोकं ॲक्टर्स एवढे एस्टॅब्लिश्ड आहे, की त्यांना रील करायची काही गरज नाहीये. हां. तरी ते नवीन माध्यम हं, एक्सप्लोर करतायत. हं, किंवा आता फॉर एक्झाम्पल प्राजक्ता माळी फुलवंती पिक्चर जेव्हा आला होता, हं, तेव्हा तिला मी लोकेशन पाठवलं. हं. तर ती स्पेशली माझ्यासाठी म्हणून तिने वेळ काढून ती त्या लोकेशनला आली. हां, मग माझी पण जबाबदारी आहे, की मी तेवढं भारी लोकेशन ठेवलं पाहिजे. बरोबर. सगळी अरेंजमेंट नीट केली पाहिजे. राइट. सो मला चांगलं वाटलं, की तिने मला 2-3 तास तेव्हा वेळ दिला. आमचा हं, इंटरव्ह्यू झाला, रील झाली. हं, ती रील खूप व्हायरल झाली. हं. सो आहेत म्हणजे जेव्हा ते काय आहे मला असं वाटतं ते म्युच्युअल आहे. हां. समोरच्याला पण गरज पाहिजे, तर समोरचा नीट हं. इंटरेस्ट दाखवतो. ओके, समोरच्याला काही गरज नसेल, तर तो पण दाखवत नाही इंटरेस्ट. ओके. मग सो तू निवांतबद्दल बोलला नाहीस, तर तू ते ब्रँड स्टार्ट केलेलं त्याचं काय म्हणजे काय झालं त्याचं? बंद पडलं. बंद पडलं. आपण बघत असतो की इन्फ्लुएन्सर्स, कंटेंट क्रिएटर्स सगळेजण आपले ब्रँड स्टार्ट करतात. ते कपड्याचा ब्रँड असो किंवा कोणताही चहा, एनिथिंग. सो का? म्हणजे आपण आपल्याला नॉर्मली का बघायला मिळतं सगळे इन्फ्लुएन्सर्स त्यांचा ब्रँड स्टार्ट करतात? काय ईझी आहे मनी. हां. आपली क्रेझ झाली, की लोकं आपल्याला आपले कपडे हं, घेतील विकत. हं, पण ते मला एक कळलं, की एक कपडा विकायच्या मागे एवढं डोक्याला हं. त्यापेक्षा न विकलेलं बरं. ओके. ते पार्सल डिलिव्हर झालं का? हं, आणि ते पार्सल कुठे अडकलंय? आणि मला फॉल्टी टी-शर्ट मिळाला हं, आणि मला हा कलर नको होता, मला ही साईज नको होती. हं. म्हणलं जाऊ दे बंद करतो व्यवसाय. ओके. तर आपण आजकाल बघत असतो की काही-काही कंटेंट क्रिएटर पैशासाठी कोणत्याही ॲड्स करतात. हं. कुठलेही ब्रँड डील्स करतात. तर तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? नाही मी पण करेल. फक्त मी कोणाला फसवणार नाही. हं, जसं की इथे बेटिंग-बिटिंगचे ॲप हं, असतात. तर हं, बेटिंगवाले मोस्टली फसवतात. हं, सो बेटिंग सोडून हं. मी कुठलंही करेल. ओके. तर मी आजकाल बेटिंग करायचो. हां, एक 100K फॉलोअर्सपर्यंत मी बेटिंगचं पण करायचो. ओके. पण जेव्हा मला कळलं, की आता याच्यापुढे मला शिव्या पडतात आहे. हं, जुगार प्रमोट करतोय. हं. मग त्यानंतर बंद केलं. ओके. हं. सो मी बघितलं तुम्ही तसं कंटेंट क्रिएट करता. तू एकदा साडी घालून पण एक व्हिडिओ बनवला होतास. हं. सो तुम्ही कंटेंट करण्यासाठी कोणत्या लेव्हलपर्यंत जाऊ शकता? कुठलंही. जसं की काय काय करू शकता तुम्ही? की भाई मी हे पण करू शकतो. काय चड्डीवर पळेल रस्त्यावर. चड्डीवर रस्त्यावर पळू हो. शकतो. ओके. फक्त लोकांना त्यातनं काहीतरी कंटेंट भेटेल याच्यासाठी की आम्ही व्ह्यूजसाठी? करणार होतो. मला Appleची एक ब्रँड व्हिडिओ आली होती. हं, युनिकॉर्न स्टोअरमध्ये हे चाललंय सेल. हां, तर मी असा व्हिडिओ करणार होतो, की मी अंघोळ करतोय. हं, माझ्या अंगाला साबण लागलाय हं, आणि माझा मित्र मला येऊन म्हणतो, की "ऐक ना, युनिकॉर्न स्टोअरमध्ये सेल लागलाय." हं, तर मी आहे तसं बाथरूममधनं पळत सुटतो, रस्त्यावरती पळत सुटतो आणि मी टॉवेलवरच हं.
साबण अंगाला लावून हं. Apple स्टोअरमध्ये जातो फोन घ्यायला. हां. असा व्हिडिओ मी करणार होतो. पण ते Appleवाले म्हटले की नको. ओके. तू त्यांना कन्सेप्ट दिली होती की हो. हे करायचं. हां. ओके. जेव्हा ब्रँड डील येतं, तेव्हा ते प्रोसेस कशी असते? तुम्ही त्यांना स्टोरी लाईन देता, की कसं प्रमोट करणार, की ते तुम्हाला कन्सेप्ट देतात? काय असतं? बघ आता 2 प्रकारचे ब्रँड आहेत. हं, एक पुण्यातले ब्रँड हं, आणि एक आउट ऑफ पुणे. हं, सो पुण्यातले ब्रँड सोबत काम करणं खूप सोपं आहे. हं, आज व्हिडिओ केला, उद्या पैसे आले. हं, पण जे बाहेरचे ब्रँड आहेत, जे दिल्लीवरनं येतात, हं. मुंबईवरनं येतात, हां. त्यांची प्रोसेस खूप कंटाळवाणी आहे. 30 दिवस, हं, 40 दिवस, 60 दिवस थांबून राहा. हं, TDS कापणार हं, 10%. हं, फॉलोअप करा. कधी येईल पेमेंट, कधी येईल? हं. काय करणार? काय करू शकत नाही आपण. ओके. आत्तापर्यंत केलेला सगळ्यात महागडा कोलॅब कोणता होता? थम्ब्स अप. किती घेतले होते एका ह्याच्यासाठी? काय घेतलेले चांगले घेतले. ॲक्चुअली एक महागडा कोलॅब वरनं आठवलं. एक कोलॅब असा होता. आठवतंय का बीडला आपण गेलेलो? काय झालेलं माझ्यासोबत? हे झालेलं काय बरं? कोल्हापूरची हत्तीण माहिती आहे का हां, माधुरी. येस. माधुरीचा किस्सा झालेला. हां, तर ती हत्तीण जी होती, ती कोल्हापूरला आजारी होती हां. आणि तिचं ट्रान्सफर करणार होते का केलं होतं गुजरातच्या गुजरातला. वंतारा हं. झूमध्ये. हां, तर मला जिओकडनं पेमेंट आलं होतं. मजबूत पेमेंट आलेलं मला. म्हणजे माझं 3-4 ब्रँड्सचं ॲडिशन करून जेवढे पैसे होतील, तेवढं मला एका रीलचे आले होते. हं, आणि असं होतं की आज रील टाक, हं, उद्या कॅश घेऊन जा. तर हं, मला असं वाटलं की भाई घरी जाऊन डायरेक्ट कॅशची गड्डी ठेवेल नाही का? आणि मी केला व्हिडिओ. हं. त्या व्हिडिओमध्ये मला हे बोलायचं होतं, की कसं वंताराने चांगलं केलं, हां, की ती हत्तीण त्यांनी हं, त्यांच्याकडे शिफ्ट केली. हां, आणि मी व्हिडिओ टाकला. मी तेव्हा बीडला एक शूट करत होतो. हं, आणि मी तो व्हिडिओ लिटरली 10 मिनिटात केला. हं, 10 मिनिटात शूट केला, 10 मिनिटात एडिट केला आणि टाकला. आणि मला एवढं भारी वाटलं, चल 20 मिनिटात आपल्याला आता एवढे पैसे मिळणार आहे, हं, की आता काही टेन्शन नाही. महिनाभर काम नाही केलं तरी काही टेन्शन नाही. हं. आणि तो व्हिडिओ टाकला आणि मला जे हेट कमेंट्स यायला लागले, बापरे! इतक्या शिव्या, इतक्या धमक्या. हां. तू मराठी माणसाची अस्मिता विकली हं, आणि तुझ्या बापाचं नाव बदलून टाक आता, अंबानी हं, ठेव. हं, पैसे खाल्ले हं, आणि कोल्हापूरला नाही का कोल्हापूरचे लोकं रांडीच्या आणि हं, हे ते, तो व्हिडिओ डिलीट कर, हे ते हं, असल्या शिव्या हं, आणि असं हे केलं रिफ्रेश, की 50 कमेंट. रिफ्रेश केलं 50 कमेंट. एंगेजमेंट असली वाढली होती व्हिडिओची. मला काय वाटलं, माझा व्हिडिओ कोल्हापूरपर्यंत जाणारच नाही. हं, पुण्यामध्येच फिरेल. हं, पण तो इतक्या 10 मिनिटात कोल्हापूरला गेला माझा व्हिडिओ. मला इतक्या घाण शिव्या पडायला लागल्या. हं. तो व्हिडिओ मी केला डिलीट. हां. आणि त्या ब्रँडला कॉल केला. म्हटलं, हं, "नहीं होगा मेरे से. हं, तुम्हारा पैसा रखो." मी हं. नाही करू शकत. मग ओके, ते डिलीट केलं तेव्हा कुठे लोकं शांत झाले. ओके. तर तो माझा खरं तर सगळ्यात मोठा कोलॅब होता पैशांवाईज. हं, पण ठीक आहे, मला तेव्हा लेसन मिळालं, की आपण आपल्या लोकांचं सेंटिमेंट्स हर्ट नाही करू शकत हं. पैशांसाठी. राइट. हं. आत्तापर्यंत काय झालंय, शेठ लोकांना सगळ्यांनी हं, टपोरी किंवा छपरी मानलंय. हां. गळ्यात चेन घालून फिरायचं, दादागिरी करायची. हं, मी उलटं केलं. मी त्यांना हं, हिरो दाखवलं. हं, माझ्या व्हिडिओची एडिटिंग बघतो. गाडी-बिडी मी हं. Fortunerच्या खाली उतरत नाही. हां. Fortuner पाहिजे हे तर मी भारी-भारी कपडे विकत घेतले त्याच्यासाठी. हं, बूट घेतले. हं, गॉगल, चेन जे काही मला घेता येईल जेवढं. हं, तो गोल्डन मोबाईल घेतला Virtue. हं, सगळं ऑब्झर्व्ह करून. हं. तर मी त्यांना भारी दाखवलंय. ओके. त्यानंतर मी काय केलं, व्हेन शेट मीट्स सई ताम्हणकर, हं, व्हेन शेट मीट्स प्राजक्ता माळी. हं, तर मी आता माझं कॅरेक्टर किंवा हे गाववाल्यांचं कॅरेक्टर मी ह्यांच्यासोबत केलं. हं, सो जी गोष्ट कोणी केली नाही ती मी केली. हं. तर माझा आणि सई ताम्हणकरचा पहिलाच व्हिडिओ 9 मिलियनला गेला. हां, व्हेन शेट मीट्स शेठाणी. हं, तर मी तिला पण चेन घालायला लावली. हां, तिला मी त्या ॲक्सेंटमध्ये बोलायला लावलं. हां. असं हे. तर ओके. आपलं जे आहे ते मी त्यांना करायला लावलं. हं. ओके. जेव्हा तू आता बोललास, की सई ताम्हणकरला तू चैन घालायला लावलीस किंवा ते कॅरेक्टर करायला लावलंस. हं. ते लोकं ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहे. दे आर गुड इन इंडस्ट्री. सो तू त्यांना एक्सप्लेन कसा करतो ह्या सगळ्या गोष्टी, ही अशी ॲक्टिंग करायची, असं बोलायचंय. तू त्यांना सगळ्या गोष्टी बघ सांगतोस? पहिल्या रीलच्या वेळेस जेव्हा मी तिला भेटलो ना, पहिल्या रीलला, हं, तेव्हा मला नर्व्हसनेस होता. हं, कारण मी तेव्हा तिला फर्स्ट टाईम भेटत होतो आणि सई ताम्हणकर ही सगळ्यात मोठी स्टार आहे हं, मराठीमधली. हं, सो तेव्हा मी नर्व्हस होतो, हं, की ही करेल की नाही? कसं हं. करेल? हां. कारण तिला माझं पेज माहीत नव्हतं, काहीच नव्हतं माहिती. हं, हं, सो तेव्हा मला जरा अवघड गेलं. हं. पण तिला माझी स्क्रिप्ट खूप आवडली. हां. तर स्क्रिप्ट जेव्हा आपण वाचून दाखवतो, साइडला ती असते. हं,
तर तेव्हा स्क्रिप्ट ऐकल्यानंतर जर ती समोरची व्यक्ती हसली, हं. तर याचा अर्थ ओके. आवडली. जर ते असं मक्ख चेहरा केला, तर मग तिला काही इंटरेस्ट नाही असं हं. समजून घ्यायचं. ओके. मग आपला पण अख्खा डिमोटिव्हेट होतो. डिमोटिव्ह होऊन जातं. ती हसली, तिला आवडलं, हं. तिने भारी केलं, तो व्हिडिओ 9 मिलियन गेला, हां. झालं. हं. व्ह्यूज मिळाले, संपला विषय. ओके. आपल्या सगळ्यांना फक्त व्ह्यूज पाहिजे. तो व्हिडिओ जर हागला असता ना, हं. 100K, हं. 200K, मग हं. मी तिला परत नसतो भेटलो. हां. पण बोल, बोल. पण ऑलरेडी ते ते ॲक्टिंगमध्ये चांगले आहेत. पण त्यांना जेव्हा तू त्याचा रोल सांगितलास, की शेठाणीसारखं कसं बोलायचंय, तर तो एक डिरेक्शन किंवा एक बोलू शकतो आपण एक ॲक्टिंग हो, हो, गाईडन्स हो. तो कसा एक्सपिरियन्स होता? कारण ते ऑलरेडी ॲक्टर्स आहेत. हो, काही नाही अट मी त्यांना बोललो, "मला हं, असं-असं ॲक्शन पाहिजे." हं, बोलून दाखवलं. हं, म्हणजे गेलो होतो नाही, गेलतो, हं, आलतो, हं. करून दाखवलं. त्यांनी केलं लगेच पटापटा. ओके. तिने हं. पण असं ह्याने घेतलं. हो, एकदम. ओके. त्यानंतर नेक्स्ट टाईम मी तिच्यासोबत शूट करायला गेलो मुंबईला, हं, JW मॅरिऑट जुहूला. हं, तेव्हा माझ्या गळ्यात चेन नव्हती. हं, तर ती स्वतःहून मला म्हटली, की "अरे आर्यक, आपलं चेन कुठे आहे? हं, तो तर आपला मेन पॅटर्न आहे. हं, तू तुझी स्टाईल नको सोडू. चेन हं. पाहिजे मला." हां, मग मी तिला पण चेन दिली. मला असं वाटलं, की ती बोर होईल तेच-तेच हं. करून. हां. पण ती स्वतःहून म्हटली, की "मला चेन घालायची आहे." ओके, तर ते नंतर मग आता ते हे होतं. ओके. हं. तू जेवढे पण आता मराठी ॲक्ट्रेसेस, ॲक्टरसोबत काम केलं त्यातलं सगळ्यात तुझं फेव्हरेट किंवा म्हण किंवा एक ज्याच्यासंग तुझं चांगलं बॉन्डिंग झालंय असं कोण आहे? सई ताम्हणकर आहे, हं, पूजा सावंत आहे, हं, गौतमी पाटील आहे. हं. यातलं तुला कुणाचा स्वभाव जास्त आवडला? नाही, स्वभाव सगळ्यांचाच चांगला आहे. ओके. मी तुला बोलू का, आता फॉर एक्झाम्पल आहे ना, वाईट एक्सपिरियन्स सांगतो तुला मी. हं, स्वभावाचा नाही. हं. सिद्धार्थ जाधवसोबत मी शूट करायला गेलेलो. हां. खूप भारी ॲक्टर आहे. हं. मी लहानपणीपासून आपण सगळेच त्यांना बघतोय. येस. पण सिद्धार्थ जाधवला जेव्हा मी माझी कन्सेप्ट ऐकवली, त्यांना ती कळालीच नाही. हां. तर कळाली नाही त्याच्यामुळे मला माहिती होती की तो व्हिडिओ व्हायरल जाणार. हं, पण मला ना ते 10 मिनिटात त्यांना तो एक्सप्लेनच करता नाही आला की मला काय करायचंय. हं, ते ऐकली. मला म्हटले की "थांब जरा, तू बाजूला थांब. हं, जरा अजून चांगला विचार कर." हं, मग त्यांनी मला थोडंसं साइडलाईन केलं. हं, तर तेव्हा माझा अख्खा मूड गेलेला की यार हं, असं नाही केलं पाहिजे. हं, अ, मला माहिती आहे मी काय सांगतोय. भले हं, मला ते शब्दात मांडता येत नसेल, हं, पण मी एडिटिंग केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये रिस्पॉन्स दाखवला असता. हं. पण ते नाही झालं. माझा मूड गेला. मी तिकडनं निघून गेलो मग. ओके. सो असे पण काही एक्सपिरियन्सेस आहेत. तर याचा अर्थ असा नाही की त्या माणसाचा स्वभाव वाईट आहे. हं. आमचं ट्युनिंग त्या दिवशी जमलं नाही. ओके. असं हे. सो असं कधी झालंय की तू एक्सप्लेन करायला गेलाय आणि तो एकच एक्सपिरियन्स आहे की अजून पण तेवढं एकच एकच. आहे? मी त्या दिवशीच फक्त ओके. नाराज झालेलो. हां, तोच कोलॅब माझा झाला नाही. हां. मी सकाळी 8:00ला पूर्ण टीमला घेऊन कोरेगाव पार्कला गेलो होतो. ओके. सगळं रेडी होतं. हां. तो लेट आला 2 तास. सगळं हं. झालं. थांबून राहिलो, पण तो कोलॅब झालाच नाही. ओके. मग माझा अख्खा मूड गेला. हं, मग तो म्हटला, "पॉडकास्ट घे." पॉडकास्ट घेतला, पण हं. टाकलाच नाही. ओके, एडिटच नाही केलं मी. अजून मी फुटेज माझ्याकडे पडले. ओके. एकदम मनातनं माझी इच्छा गेली, की मग गेली. हं. मग त्याचं रिझन काय होतं नाही करायचं? फक्त इच्छा? नाही. हं, म्हणजे मेन रील होती. हं. माझा मेसेज नीट कन्वे झाला नाही. मग मी नाही उगाच काही हे केलं. ओके. जेव्हा तू लोकं हे व्हिडिओ जेव्हा स्टार्ट केले होते, अ, त्याच्यानंतर तू जसं बोललास, की सडन तुला फॉलोअर्स वगैरे यायला लागले. तुला लोकांचा चांगला रिस्पॉन्ड वगैरे यायला लागला. अ, फीलिंग कशी असते जेव्हा तुला लोकं फॉलो करायला लागतात? ट्रेंडला जातो. फीलिंग कशी असते बघ ती? मी तुला एक सांगतो. माझे ना जेव्हा 17,000 फॉलोवर होते, हं, तेव्हा मी नाशिक पण नाही, नागपूरच्या पुढे चंद्रपूर एरिया आहे. हं, जंगल-बिंगल हं, अख्खा नक्षलवादी एरिया आहे. हं, तिकडे ना मला एक MX प्लेयरवरती एक शॉर्ट फिल्म का वेब सीरीजचं मला एक काम मिळालेलं. हं. ॲज अ थर्ड एडी. ते क्लॅप बॉय असतात ना, हां. क्लॅप करा. हं, ते काम मला तिथे चंद्रपूरच्या जंगलात मला एक वेब सीरीजचं मला मिळालं होतं. हं, 7 दिवसाचं मिळून पेमेंट ₹6,000 हं, म्हणजे दिवसाला ₹800. हं, मग आणि तेव्हा माझे फॉलोवर होते 17,000. हं, तर इकडनं नाशिकला जायचं, नाशिकवरनं नागपूरची बस आणि नागपूरवरनं रात्री चंद्रपूरचं परत हे काहीतरी हे हं, हं, आणि प्रॉपर जंगलात त्यांनी काहीतरी घाणेरडी एक सोय केली होती हं, आणि फालतू वेब सीरीज, हं, फालतू टीम आणि तिकडे मला काम मिळालं होतं थर्ड एडी हं, म्हणजे नोकरच. हं, सामान उचला, हं, पटापटा हे करा, हं, हमाली. हं, तर विषय काय झाला, मी नाशिकला गेलो आणि नाशिकला मला एका पोराने ओळखलं होतं, की "दादा तू पुणेकर आहेस ना? तू हं, व्हिडिओ करतो, हं, रील हं, करतो." हं. तर मला तेव्हा खूप भारी वाटलं, की नाशिकमधल्या एका पोराने मला ओळखलं ओके. आणि माझी नेक्स्ट डे मॉर्निंग नागपूरची बस होती. हं. तर मी घरी फोन लावला, की "पप्पा मला नाही जायचंय नागपूरला, हां. चंद्रपूरला. हं, माझे 7 दिवस वाया जातील. हं, त्यापेक्षा मी परत पुण्याला येऊन जर 7 दिवस रील केले, हं, तर माझे फॉलोवर काही हं. ॲटलीस्ट 2-3 व्हिडिओ होतील. हां. मला आज नाशिकमधला पोरगा पण ओळखतोय." हं, माझे वडील मला म्हटले, की
तुला ते काम मिळाले ना गपचूप कर. हं, तुला इकडे येऊन काय होणार आहे? 17,000 फॉलोवर आहे ना. हं, किती होतील मॅक्स टू मॅक्स 18 होतील, 19 होतील, 20 होतील. हं, तिकडे जा आणि जे काम मिळालं ते कर. हं, तर मी लिटरली तिथे गेलो 7 दिवस तिथे म्हणजे एवढं घाण की ते असे असतात ना, भिंतीवरती पाली आहेत. हं, म्हणजे घाणेरड्या ठिकाणी वॉशरूम आणि मला असं झालं की भाई मी कुठे अडकलोय? हं, पण आता आपण आणि मला ते पाऊस पडत होता. हं, तर सिमेंटचे पोते उचलून त्या हं, शूटिंगच्या ठिकाणी न्या. हं, टाईमवर जेवण नाही. हं, ते टीमच एवढी फालतू होती, हं. की तिकडे मला तर कोणी अटेन्शन द्यायलाच तयार नव्हतं. ओके. मला असं झालं, ते रेंज नव्हती. हं, मला असं झालं, की यार कुठे आलो यार आपण, पण करावं लागतंय, करावं लागतंय. हं, मग जेव्हा मी परत आलो, त्यानंतर मला असं सुचलं, की मला हा पहिला शेट व्हिडिओ सुचला हं, आणि त्यानंतर मला जो एक बूम मिळाला ना, त्याच्या हं. त्याच्या 10व्या दिवशी मी 100 केलं होतं. हां, तर माझे तारेच डायरेक्ट बदलले. हां. माझे वडील मला काय म्हटले होते, "किती फॉलोवर होतील हं, होऊन-होऊन? 20,000 होतील. हां. काय उखडणार आहे?" हं, डायरेक्ट 100K झाले. हं, ब्रँड्सचे सगळीकडनं कॉल यायला लागले. हं, म्हणजे मी ₹2,000 घ्यायचो एका ब्रँडचे. डायरेक्ट लोकं 50,000 द्यायला तयार झाले. हं. सगळं चेंज होतं डायरेक्ट 10 दिवसात. ओके. काहीच कळत नाही आपल्याला. हं, तेव्हा मग घरच्यांचं पण तोंड गप्प झालं, की हं, "आईला कुछ भी हो सकता है." हां. कारण माझा नंबर असा वाढत होता. हं, 20, 25, 30 म्हणजे मी खोटं बोलत नाही. मी आणि माझे मित्र तेव्हा माझे दुसरे मित्र होते. आम्ही जेवायला बसलेलो. तर मी जेवायला बसताना हं, ऑर्डर दिली, जेवलो. तर जेव्हा ऑर्डर दिली, तेव्हा माझे 28,000 फॉलोवर होते. हं. माझं जेवण झालं, बिल पे केलं आणि माझे फॉलोवर 35,000. ओके. अर्ध्या तासात 7,000-7,000 फॉलोअरचा आकडा माझा वाढायचा. तेव्हा हं. इतका बूम टाईम होता. ओके. तर तो काळ तेव्हा मला असं वाटायचं, की भाई झालं. हं, अब तो मैं आणि हं, तेव्हा सगळ्यांची लिटरली फाटली होती. हं. कारण मी मार्केटमध्ये नवीनच काहीतरी आणलं हां. होतं हं. आणि मला झेपत नव्हतं, की मी काय आणलंय. हां, आपण काही ठरवून नाही करत. हां. मला असं मी करत गेलो, करत गेलो. तर तो पिरियड मला सपकिनी गेला एकदम हं. असं हे. ओके. मला हा नगरसेवक, तो नगरसेवक, आमदार, हे पोरगं, ते पोरगं हं, यांच्यामध्ये खरं तर खूप माज असतो. हे कोणाला फॉलो करत नाही हं, स्वतःहून. हं, सगळे फॉलो करायला लागले, हे हं, ते. हं. ते जरा तेव्हा वाढलं. ओके, सो असं मला झालं, की कुछ भी हो सकता है. ओके. एखादा फॅन मोमेंट आहे त्यावेळीचा एखादा? फॅन मोमेंट काय फॅन मोमेंट म्हणजे हेच की रस्त्यावर लोकं ओळखायला लागतात, हां. की हा तोच आहे ना, हे ते. मग ह्याच्या पलीकडे काही असे फॅन मोमेंट नाही. पण हं. जे नंबर्स जे बदलतात हां. त्याचे एक Instagramवरती, हं, YouTubeवरती, हं. तर तो मी फेस बघितलाय. तो फेस सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येतो. हां. असं हे ओके. त्याला आपण टर्निंग पॉइंट म्हणतो. हं, तो म्हणजे मला असं झालं, की जर मी तो व्हिडिओ नसता केला शेटचा, हं. तर मी आत्ता कुठेतरी 50,000 ला पर्यंत कसाबसा पोहोचलो असतो. हां. स्ट्रगलिंग हं. ते करणं खूप महत्त्वाचं होतं. जर आज Insta बंद झालं, तर तू काय करशील? काही नाही नेक्स्ट डे नवीन ॲप चालू होईल. हं, सोशल मीडियाशिवाय लोकं जगू शकत नाही. हं, TikTok बंद झालं. 4th डेला रील्स हा प्रकार आला. हं, आता सोशल मीडिया हे आपलं हार्ट बॉडी बॉडी ऑर्गन झालंय. हं, Instagram बंद होऊच शकत नाही. जगातली सगळ्यात मोठी कंपनी Instagram आहे. हं, Instagramवरती लोकांचे धंदे चालू आहेत. हं, Instagram बंद पडलं तर लोकं मार्क झुकरबर्गचा जीव घेतील. हं, सो Instagram, YouTube ही गोष्ट आयुष्यात कधी बंद होऊ शकत नाही. हं, आणि ते आणि आणि आपल्या सगळ्यांमध्ये टॅलेंट आहे. हं, व्हिडिओ प्लॅटफॉर्मची एवढी बेकार सवय लागली हं, लोकांना. हं. आज वॉचमन पण जो समजा एखादा गरीब माणूस आहे, तो ₹500 तिकीट देऊन पिक्चर नाही बघू शकत. नाही बघू पण शकत. तो फुकटात हे बघू शकतो. हं. रील्स. त्याच्यामुळे हे जे सोशल मीडियाने दिलंय, हं. ते कधीच बंद होऊ शकत नाही. ओके. तर आर्यक तू आज आमच्या पॉडकास्टमध्ये आलास आणि तुझा लाईफचा एक्सपिरियन्स तू आमच्यासोबत शेअर केलास आणि अशा गोष्टी सांगितल्यात ज्या मे बी जे अपकमिंग जे इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर असतील त्यांना ते हेल्पफुल असेल. सो थँक यू तू आज आमच्या पॉडकास्टमध्ये वेळात येस. वेळ काढून आलास. धन्यवाद. थँक सो मच भाई. थँक